माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टतर्फे सादर होत असलेल्या या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार. आज आपण एका अशा शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला रोज दिसते, पण तिचं रहस्य मात्र माहीत नसतं. हो, आपण बोलतोय हायड्रॉलिक पॉवरबद्दल. एक अदृश्य पण प्रचंड ताकदवान शक्ती. कधी विचार केलाय की ती मोठमोठी बांधकाम साईटवरची मशीनं म्हणजे JCB किंवा क्रेन हजारो किलो वजन इतक्या सहज कसं काय उचलतात? ह्या सगळ्यामागे एकच जादू आहे आणि ती म्हणजे द्रवाची शक्ती. तर मग चला या शक्तीच्या मुळाशी जाऊया आणि पाहूया की हे सगळं नेमकं कसं काम करतं. ह्या संपूर्ण सिस्टमचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हायड्रॉलिक ॲक्च्युएटर. याला तुम्ही सिस्टमचे स्नायूच समजू शकता. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक असं उपकरण आहे जे तेलासारख्या द्रवावर दाब देऊन त्या दाबाचं रूपांतर प्रचंड शक्तीमध्ये करतं. आता ही जी शक्ती आहे तिचा सगळ्यात कॉमन वापर कुठे होतो तर तो होतो सरळ रेषेतल्या हालचालींसाठी. आणि हे काम करतात हायड्रॉलिक सिलेंडर्स. यामध्ये दोन मुख्य प्रकार पडतात. पहिला आहे सिंगल ॲक्टिंग सिलेंडर. हे फक्त एकाच दिशेने म्हणजे पुढे ढकलण्यासाठी शक्ती वापरतात. पण दुसरा जो प्रकार आहे डबल ॲक्टिंग सिलेंडर, तो नावाप्रमाणेच डबल काम करतो. म्हणजे पुढे ढकलण्यासाठी पण आणि मागे खेचण्यासाठी पण दोन्ही बाजूंना द्रवाच्या दाबाचाच वापर होतो. आता एका डबल ॲक्टिंग सिलेंडरमध्ये आत काय काय असतं ते पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिस्टन रॉड, जो प्रत्यक्ष हालचाल करतो. मग आहे पिस्टन, जो दाबाला शक्तीत बदलतो. आणि ऑइल पोर्ट्स, ज्यातून तेल आत बाहेर फिरतं. हे सगळे भाग एकत्र येऊन एक जबरदस्त ताकदवान युनिट तयार होतं. पण थांबा, एक प्रश्न उरतोच. जर हा पिस्टन इतक्या ताकदीने आणि वेगाने पुढेमागे होत असेल तर तो सिलेंडरच्या टोकाला जाऊन जोरात आपटणार नाही का? त्याने तर नुकसान होईल. मग ह्यावर काही उपाय आहे की नाही? हो, यावर एक जबरदस्त उपाय आहे. त्याला म्हणतात एंड कुशनिंग. ही एक खूप हुशारीची आयडिया आहे. होतं काय की पिस्टन अगदी टोकावर पोहोचायच्या आधीच त्याचं तेल एका अरुंद जागेतून जायला लागतं. त्यामुळे काय होतं की एक नैसर्गिक दाब तयार होतो, जो एक ब्रेकसारखं काम करतो आणि पिस्टनचा वेग आपोआप कमी होतो. तो अगदी हळुवारपणे जाऊन थांबतो. ना धक्का ना नुकसान. किती साधी पण जबरदस्त कल्पना आहे नाही का? बरं, आतापर्यंत आपण सरळ रेषेतल्या शक्तीबद्दल बोललो. पण जर आपल्याला काहीतरी गोल फिरवायचं असेल तर तिथे कामाला येतात हायड्रोमोटर्स. आणि गंमत म्हणजे यामागचं मूळ तत्व एकदम सेम आहे, द्रवाचा दाब. फक्त फरक इतकाच की इथे ती शक्ती ढकलण्यासाठी नाही तर गोल फिरवण्यासाठी वापरली जाते. हायड्रोमोटर्समध्ये पण मुख्य 3 प्रकार आहेत: गिअर, वेन आणि पिस्टन. गिअर मोटर जरा साध्या कामांसाठी असतात, तर पिस्टन मोटर्स तिथे वापरतात जिथे खूप जास्त ताकद आणि अचूकता लागते. आणि यांच्या कार्यक्षमतेबद्दल बोलायचं झालं तर ती 95% पोचू शकते. म्हणजे जवळजवळ सगळा दाब शक्तीमध्ये बदलला जातो. ठीक आहे, आपल्याकडे ढकलण्यासाठी सिलेंडर आहेत, फिरवण्यासाठी मोटर्स आहेत. पण ह्या सगळ्यांना कंट्रोल कोण करतं? या सिस्टमचं मेंदू कुठे आहे? तर तो आहे कंट्रोल वॉल्व्समध्ये. आता यांची नावं ऐकून घाबरायचं काही कारण नाही. जसं की 4x2 वे व्हॉल्व्ह. याचा अर्थ खूप सोपा आहे. 4 म्हणजे त्याला 4 जोडण्या आहेत आणि 2 म्हणजे त्याच्या 2 पोझिशन्स आहेत. समजा एक चालू आणि एक बंद. हे म्हणजे द्रवाच्या प्रवाहासाठी एक स्विचच आहे. जसे आपल्या घरात दिव्यासाठी, फॅनसाठी वेगवेगळे स्विच असतात ना, तसंच इथेही आहे. एक असतो साधा 2x2 वे व्हॉल्व्ह, म्हणजे फक्त ऑन ऑफ स्विच. मग येतात 3x2 वे आणि 4x2 वे व्हॉल्व्ह, जे सिलेंडरची दिशा बदलायला मदत करतात. आणि एक खास असतो 4x3 वे व्हॉल्व्ह. यात एक तिसरी न्यूट्रल पोझिशन असते. म्हणजे गाडी जशी न्यूट्रलमध्ये असते तसं इथे सगळा प्रवाह थांबवला जातो. तर आत्तापर्यंत आपण सिलेंडर, मोटर आणि व्हॉल्व्ह हे वेगवेगळे भाग पाहिले आहेत. आता या सगळ्यांना एकत्र जोडून ही सिस्टीम नक्की कशी चालते ते थोडक्यात पाहू. तर आजच्या या चर्चेतून 3 मुख्य गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 1. सिलेंडर, जे सरळ रेषेत शक्ती देतात. 2. मोटर्स, जे गोल फिरवतात. आणि 3. व्हॉल्व्स, जे या दोघांनाही कंट्रोल करतात. बस, हे 3 मिळून बनते एक शक्तिशाली हायड्रोलिक सिस्टम. तर पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही एखाद्या बांधकाम साईटवरून जाल आणि एखादा एक्स्कॅव्हेटर पाहाल किंवा गॅरेजमध्ये गाडी वर उचलताना पाहाल, तेव्हा तुम्हाला त्यामागचं खरं रहस्य माहीत असेल. ती अदृश्य शक्ती आता तुमच्यासाठी अदृश्य नाही. आता जरा विचार करा,
तुमच्या आजूबाजूला आणखी कुठे कुठे ही द्रवशक्ती लपलेली असेल